रघुवीर समर्थ। आज या पुणे पीठावरती सद्गुरूंचा अश्व आलेला आहे, त्याचं आगमन झालेलं आहे आणि तुम्हा सर्वांच्या अगदी भक्तिपूर्वक वातावरणामध्ये या अश्वाचं स्वागत झालेलं आहे। अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आपण सगळे भाग्यवान आहात। या पुणे पीठाची प्रगती अश्वगतीनं सुरू आहे आणि महाराजांनी ज्या पद्धतीनं सांगितलेला अश्व आहे त्या पद्धतीनं हा अश्व पुण्याचे नगरकर सराफ यांच्याकडून तयार झालेला आहे। या अश्वासाठी योगदान अमोल तामणकर आणि वैभव जोशी यांच्याकडून घेण्यात आलेलं आहे। ही सेवा त्यांना विशिष्ट सेवा म्हणून देण्यात आलेली होती। या सेवेचा अर्थ खूप वेगळा आहे आणि त्यांनी ही सेवा या ठिकाणी अर्पण केलेली आहे। आज या बोलू नका कोणी, या सेवेचा अर्थ खूप वेगळा आहे। हा अश्व इथं या ठिकाणी येणं हे पुणे नव्हे, प्रत्यक्ष भारताबाहेरचे जे आपले शिष्यमंडळी भक्त आहेत त्या सगळ्यांच्या उद्धाराचं कारण या ठिकाणी बनलेलं आहे। हा अश्व जो आहे हा सामान्य अश्व नाही आहे, हा दैवी अश्व आहे आणि याला शृंगी अश्व असं म्हणलं जातं। कपोलकल्पित कथा अशा आहेत, बायबल किंवा इतर धर्मयांमध्ये या अश्वाला काल्पनिक अश्व असं म्हटलेलं आहे, पण हे पूर्ण चुकीचं आहे। हे अश्व पूर्वी या भरतभूमध्ये होते नव्हे, याचा संचार संपूर्ण विश्वामध्ये आहे, अजूनही आहे। हा अश्व जो आहे हा बनवताना आपण ज्या पद्धतीनं बनवलेला आहे की सद्गुरूंनी आपल्याला जी चिन्ह सांगितलेली आहेत ती धर्मपीठाची सगळी चिन्ह याच्यावरती आपण अधोरेखित केलेली आहेत, चिन्हांकित केलेली आहेत। या अश्वाचा चेहरा तुम्ही बघाल तर बरोबर मध्यभागी डोक्याला त्याच्या श्री असा अक्षर केलेलं आहे। श्री हे आद्यशक्तीचं चिन्ह आहे। तर श्री जे या अश्वाची पूजा करतील, धारणा करतील, सेवा करतील त्या सर्वांना लक्ष्मीचा कृपाशीर्वाद असणार आहे। अष्टलक्ष्मी जे आहे त्या अष्टलक्ष्मीचा कृपाशीर्वाद असणार आहे। अश्वाच्या दोन्ही बाजूला छातीवरती एका बाजूला शंख आहे आणि दुसऱ्या बाजूला त्रिशूळ आहे। हे दोन्ही चिन्ह जे ते आपल्या धर्मपीठाची चिन्ह आहेत। अश्व हे गतिमानतेचं प्रतीक आहे। हा अश्व जो आहे याची गती जी आहे ही मनाच्या गती एवढी किंवा त्याच्यापेक्षा किंवा जास्त गती आहे। हा शृंगी अश्व काय हे मी तुम्हाला याचं महात्म्य सांगेनच। प्रथम ही जी चिन्ह आहेत ही सगळी तुम्हाला एकदा सांगतो। अश्वाच्या उजव्या बाजूला ओम हे अक्षर आहे। ओम हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याचं ते प्रतीक आहे। ते 21 किरणांमध्ये सूर्याच्या ओम फोडलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्या शेजारीच पद्म म्हणजे कमळ आहे, हे आद्यशक्तीचं चिन्ह आहे। अश्वाच्या डाव्या बाजूला स्वस्तिक आहे, जे नाथ संप्रदायाचं उलटं स्वस्तिक आपण म्हणतो त्या पद्धतीने ते स्वस्तिक आहे आणि त्याच्या शेजारी सुदर्शन चक्र जे आहे ते त्याच्या शेजारी। अश्वाच्या दोन्ही पायाला पाठीमागच्या बाजूला पायावरती अब्दागिरीच्या खुणा येते। ते अब्दागिरी म्हणजे छत्र आहे। ते छत्र काय आहे तर वरती महाराजांच्या पादुका स्थापित केलेल्या आहेत। ज्या आपल्या इथं पादुका आहेत त्याच पादुका चिन्हांकित करून महाराजांच्या पादुका त्या अश्वावरती स्थापित आहेत। म्हणजे प्रत्यक्ष महाराज अश्वारूढ झालेले आहेत या ठिकाणी आणि अश्वारूढ झाल्यामुळे त्यांची जी गती आहे ही खूप मोठी गती आहे। त्या गतीनं या ठिकाणी जे भक्त येतील, शिष्य येतील किंवा या अश्वाचे ज्या ठिकाणी नुसतं स्मरण होईल त्या भक्तांची कार्यसुद्धा तितक्याच जलद गतीनं घडणार आहेत आणि म्हणून हा अश्व आपण या ठिकाणी बनवून घेतलेला आहे। हे आपली चिन्ह आहेत ही संपूर्ण। या अश्वाचं पाठीमागचं शेपूट बघाल तुम्ही तर हे सिंहाच्या शेपटीसारखं शेपूट आहे याचं, कळलं का? आणि पुढचा जो भाग आहे हा अश्वाचा आहे। त्यामुळं हा अश्व जो आहे हा शृंगी अश्व, त्याच्याबरोबर डोक्यावरती
शृंग म्हणजे मराठी भाषेत आपण त्याला शिंग म्हणतो, तर ते शिंग आहे. आता हे शिंग का असावं, शिंगच का, इथं दुसरा काय असा गोल का आकार दिलेला नाही आहे, किंवा त्याला काय डेकोरेटिव्ह दुसरं का केलेलं नाही, याला सुद्धा काहीतरी कारण आहे. आपण जेव्हा ध्यानाला बसतो, आपले हे 2 डोळे आहेत की डोळे बंद केल्यानंतर आपण काय करतो, ध्यान लावताना कुठं ध्यान लावतो आपण, भ्रुकुटी मध्यामध्ये लावतो आहे की. भ्रुकुटी मध्यामध्ये ध्यान लावलं म्हणजे कपाळावरती, तर तिथं हे शृंग आहे. एकाग्रता कुठं होते, इथं होते, इथं मातापूर निवास आहे. त्यामुळे ते शृंग जे आहे ते बरोबर त्या ठिकाणी आहे. आणि हे शृंग म्हणजे कसं आहे की उंच आहे, उच्च उच्च पदाला पोहोचवण्याचं कार्य जे करतो ते हे शृंग करतो. हा जो शृंगी अश्व आहे हा एकात्मतेचं प्रतीक आहे, ज्याच्या मनामध्ये अनेक वेळा द्वंद्व चालत असतात, विचार सतत येत असतात, आणि किंबहुना प्रत्येकाच्याच मनामध्ये राग, द्वेष, लोभ, मद, मोह, मत्सर हे षड्रिपूचा काहूर माजलेलं असतं. त्यामुळे एकाग्रता होणं फार मुश्किल असतं. परंतु या अश्वाचं हे जे प्रतीक आहे शृंग, हे शृंग काय करतं तर तुम्हाला एकाग्रता देतं. मगाशी कोणी माझ्याबरोबर त्या सराफांच्या दुकानात होतं की नाही माहिती नाही, परंतु त्याचे जे मालक आहेत दिलीपराव नगरकर म्हणून, त्यांनी अश्वाचं तिथं पूजन केलं आणि दर्शन घेतलं डोळे बंद करून, आणि त्यांना बरोबर ते शृंग असं तेवढंच दिसलं डोक्यांनी ह्याच्यामध्ये नमस्कार करतात. त्यांच्या मनात कुठलाही भाव नव्हता त्यावेळेला, त्यांनी ते सांगितलं. म्हणजे एकाग्रता इमिजिएटली साधली गेलेली त्यांची. हे जे आहे हे एकाग्रतेचं प्रतीक आहे. अध्यात्मामध्ये तुम्हाला पावित्र्य पाहिजे असेल तर हे पावित्र्याचं प्रतीक आहे. मनामध्ये सगळे क्लेश विकार जे आहेत ते तुमचे काय होत असतात, निघून जात असतात ह्याच्यामुळे. म्हणून याचं दर्शन करणं किंवा याची पूजा करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्या दर्शनाने हे आपल्या मनातले विकार सगळे नष्ट होतात. शृंग जे आहे हे शृंग विलक्षण शृंग आहे. ह्या विलक्षण शृंगामध्ये काय शक्ती आहे की ज्याच्यामुळे त्याचं दर्शन घ्यावं, आणि या शृंगामध्ये सगळे विषारी द्रव्य खेचून घेण्याची ताकद आहे. लक्षात ठेवा, ज्या ज्या लोकांना ज्या ज्या व्याधी असतात, निगेटिव्ह एनर्जी असतात, ते निगेटिव्ह एनर्जी ह्या शृंगामध्ये काय केल्या खेचून घेतल्या जातात आणि त्याला व्याधीमुक्त केला जातो, रोगमुक्त केला जातो. आणि म्हणून हे शृंग जे आहे हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यातून कॉस्मिक एनर्जी जी आहे ही कॉस्मिक एनर्जी खेचली जाते, ही स्टोअर केली जाते याच्यामध्ये, आणि ती स्टोअर केलेली जी एनर्जी आहे तुम्हाला सर्व भक्तांना प्राप्त होते. म्हणून या अश्वाची पूजा करणं किंवा याची ध्यान करणं हे फार महत्त्वाचं आहे. या अश्वाचे वेगवेगळे उदाहरणं देता येतील आपल्याला. पूर्वी ज्यावेळेस प्रलय झालेला होता आणि प्रलयाच्या आधी वैवस्वत म्हणून ज्याला आपण म्हणतो, पूर्वी त्याचं नाव सत्यव्रत राजा होतं, मनु राजा त्याला असं म्हटलं जातं. तर त्या राजाला ज्यावेळेला तो सूर्याला अर्घ्य देत होता, अर्घ्य देताना नदीच्या पाण्यात ओंजळभर पाणी घेतलं, तर पाण्यामध्ये एक छोटेसे काय झालं, मासा त्याच्यामध्ये आले, मासळी. आणि ती मासळी त्याला काय म्हटली की राजा तू मला वाचव, नाहीतर हे बाकीचे मोठे मासे मला खाऊन टाकतील. तर त्या राजाने तो ओंजळीतून घेतला, पण ओंजळीत घेतल्यानंतर हळूहळू तो मोठा व्हायला लागला. आता मोठा झालेला अश्व काय करायचा आहे आपल्याला, तर तो अश्व आपण एखाद्या डबक्यात ठेवून त्याच्यासाठी डबकं तयार केलं. पण ते डबक्यामध्ये सुद्धा तो मोठा व्हायला लागला. डबक्यातून मोठ्या तळ्यामध्ये सोडला गेला, तर तळं संपूर्ण भरलं, मापून घेतलं त्या माशानं. मग त्याला त्याच्यासाठी काय केलं, नदीत सोडलं. नदीसुद्धा मोठी भरली. आता नदी भरून परत काय करायचं, मग समुद्राला सोडलं. समुद्रसुद्धा त्यानं व्याप्त केला, आणि समुद्र व्याप्त केल्यानंतर भरपूर तो शिल्लक व्हायला लागला. मग त्यावेळी हे पृथ्वीवरती प्रलय आलेला आपल्याला. आणि प्रलय आल्यानंतर याला सांगितलेलं होतं की ज्यावेळेला हे प्रलय येणार आहे तुम्ही काय करायचं आहे, तर बोटीमध्ये बसायचं आहे. तुम्हाला जे काय आवश्यक द्रव्य आहेत, जिन्नस जे आहेत आवश्यक, ते तुम्ही घ्या तुमच्याबरोबर. जी काही तुमची लोक आहेत त्यांना बरोबर घ्या, तुमच्या बरोबर असणारे सगळे, आणि त्यांना बोटीत बसवा द्या. आणि त्या बोटीमध्ये बसवलं. त्या शृंगानं काय केलं, त्या माशानं ती बोट जी आहे ती वल्लवत इच्छित स्थळापर्यंत नेऊन पोचवली, म्हणजे त्या सगळ्यांचं संरक्षण केलं. आता हा झाला तुमचा पौराणिक कथेतला अर्थ आहे. याचा दैवी अर्थ खूप वेगळा आहे, कळलं का.
दैवी अर्थ खूप वेगळा आहे. हे कथा आपण वाचतो आणि त्याच्यामुळे लोकांना काय वाटतंय की पुराण कथा हे काय कपोलकल्पित आहेत, त्याच्यात आहेच काय. त्यामुळे हिंदू धर्मावरती टीका करणाऱ्यांची संख्या असंख्य आहे. आणि हिंदू धर्मातली लोकंसुद्धा त्यांच्या आपल्याच धर्मावरती टीका करतात, का तर त्यांना हे पुराण किंवा हे सगळं काय माहिती नाही आहे. आध्यात्मिक अर्थ त्यावेळी शिकवले जायचे, पण नंतरच्या काळामध्ये जसजसे लोकांची भौतिक प्रगती होत गेली, अध्यात्मापासून लोक दूर व्हायला लागले आणि त्याच्यामुळं त्यांना खरा अर्थ समजलाच नाही. ज्यावेळी त्याने हे सांगितलं की मला बाकीचे सगळे मोठे मासे खायला आलेले खातात, ते मला वाचव, तर ओंजळीमधला मासा मोठा मोठा व्हायला लागला. म्हणजे काय, आपण ज्यावेळेस साधनेला बसतो, ध्यानाला बसतो, जपाला बसतो, त्यावेळे काय होत असतं, पहिल्यांदा हळूहळू हळूहळू आपल्याला थोडेसे, जसे कुठली गोष्ट आहे, मधाचं बोट लावल्याशिवाय तुम्हाला ते बरं वाटणार आहे का. साखर गोड असते, पण हे खाल्ल्याशिवाय कळणार आहे का. हे साखरेचं एक कण द्यायचं, जसं मधाचं एक बोट द्यायचं, मग तुम्हाला काहीतरी अनुभव यायला लागतो. नंतर हळूहळू हळू एक अनुभव, दोन अनुभव, नंतर तुम्हाला सूक्ष्माशी संबंध यायला लागतो. तसं हे जसजशी तुमची साधना घडायला लागली तसं काय होतं, तुम्हाला विश्वाकार रूप जे ईश्वराचं तुम्हाला दिसायला लागतं, विश्वदर्शन व्हायला लागतं. विश्वात काय काय गोष्टी आहेत जे आपल्या बाह्य चक्षुने दिसत नाही, ते तुम्हाला अंतर्चक्षुने दिसतं. काय ना, तुम्ही ज्ञानेश्वरीवरती आता ध्यान साधना घेणार आहात, तुम्ही आशीर्वाद मागितला आहे ना, तुम्हाला आत्ता आशीर्वाद देतो मी, तुमच्याकडून हे उत्तम पद्धतीनं घडावं. तर जसजसं आपण सूक्ष्माकडे जायला लागतो तसा त्याचा विस्तार खूप मोठा दिसतो. आणि म्हणून कोणी म्हटलेलं आहे की बर्फ जो असतो तो पाण्यावरती तरंगतो, परंतु त्याचा 7 अष्टमांश भाग पाण्यामध्ये असतो आणि 1 अष्टमांश वरती असतो. मी म्हणतो तर अगदी त्याची टीप जी आहे ना तेवढीच वरती आहे, बाकी सगळं सूक्ष्मामध्येच आहे. तेवढं विश्व मोठं आहे, आपलं ब्रह्मांड खूप मोठं आहे आणि या विश्वामध्ये अनेक ब्रह्मांड आहेत, लक्षात ठेवा. आणि हे सगळं व्याप्त करून उरलेला जो आहे तो 10 अंगुली 10 त्याची बोटं तरीही शिल्लक राहिलेला आहे, तो विराट पुरुष आहे. तो कोण आहे? सद्गुरू आहे, लक्षात. निर्गुण निराकार तत्व आहे, ते तुमच्यासाठी आकार घेत असतं. तर ती मासळी जी आहे ती मोठी मोठी होत गेलेली आहे आणि तिनं काय केलं, हे बोटीत बसलेले होते, त्या बोटीत बसलेल्या लोकांना काय केलं आहे, शृंग जे त्याचं होतं, त्या माशाला शृंग आलेला आहे. ते मत्स्यावतार बघा तुम्ही, मत्स्यावतारामध्ये काय झालं आहे, मत्स्य एवढा मोठा झालेला आहे तो, आणि त्याच्या डोक्यावरती शृंग आले. ते डोक्यावरचं शृंग जे आहे ते बोटीला त्यानं लावलेलं आहे आणि बोट तो असं ओढत ओढत घेऊन जातो आहे, वल्लवत घेऊन जातो आहे. अशा पद्धतीनं ते महाविष्णूचं रूप आहे. महाविष्णूचा पहिला अवतार जो आहे तो मत्स्य अवतार सांगितलेला आहे, वराह तसाच आहे. तर सांगायचा उद्देश काय की हे काय घडतं, ज्यावेळी तुम्हाला सांगितल्या, राजाला सांगितलं की तू काय कर, बोटीमध्ये बैस. बोट म्हणजे काय आहे, काय बोट म्हणजे, आपल्याला तारणारं काय आहे, आपल्याला तारणारी पूर्ण दिलेली साधना आहे. बोटीत बस म्हणजे काय, तू साधनेला सुरुवात कर. साधना तुम्हाला काय करते, बैल तीरापर्यंत घेऊन जाते. त्याचं नेण्याचं काम कोण करतं, तो गुरु करतो. मत्स्य म्हणजे कोण आहे, गुरु आहे. तो काय का विष्णू आहे, तो महाविष्णू गुरु आहे सगळ्यांचा. तर तो काय करतो, ते बोट वल्लवत वल्लवत घेऊन जात असतो. तुम्ही फक्त साधनेच्या बोटीमध्ये बसायचं आहे. तुम्हाला वाटेल साधना आपण करावी लागते, आपण पाठीमागे बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की साधना ही आपण करत नसतो, साधना ही घडवून घेतली जाते, केली जाते. जो म्हणतो मी साधना करतो, मी 8-8 तास बसतो साधना करतो, त्याची साधना ही शून्यत्वात येते. जो म्हणतो की गुरु माझी साधना करून घेतो, तो खऱ्या अर्थानं करतो. सद्गुरू जो आहे, हे बोटीचं उदाहरण का दिले की त्या बोटीमध्ये बसा. प्रलय म्हणजे काय, हे मनामध्ये तुमचा झालेला गोंधळ आहे सगळा, काय का विचार आहेत, शंका कुशंका सगळ्या गोष्टी आहेत, षड्रिपू आहेत, हे सगळ्याचं काय काहूर माजले आतमध्ये, त्यामुळे एकाग्रता होत नाही. हे जे बाह्य चक्षु आहे ते आंतरचक्षु जे झाले, तर तुमचा शृंग या ठिकाणी आहे, त्याला माता पौर्णिमास म्हणते, तिथे एकाग्रता होते आणि त्याचं प्रतीक म्हणजे हे शृंग आहे, लक्षात ठेवा. दुसराही याचा दाखला देता येईल आपल्याला. पूर्वी विभांडक नावाचे एक ऋषी होते आणि विभांडक ऋषींच्या काळामध्ये काय घडलं, ते पूर्ण ब्रह्मचर्य होतं त्यांचं. आणि ब्रह्मचर्य असल्यामुळं स्त्रीचा संपर्कच नको, मोह माया हे तिथून सुरू होते.
मोह हे माया जी आहे स्त्री रूप आहे, कळलं का? मोहवणार आहे तुम्हाला, म्हणून त्यांनी त्याच्यापासून दूर राहावं आपण, म्हणून कधीही स्त्रीशी संपर्क नको, लग्नच केलं नाही त्यांनी. परंतु काय झालं की त्यांचं वीर्य जे आहे ते पाण्यामध्ये पडलं आणि तिथं त्या पाण्याच्या जवळ एक हरणी आली. ती गवतावरती ते वीर्य गेलं आणि ते गवत त्या हरणीनं काय केलं, ग्रहण केलं. आता ती हरणी कोण होती, तर ती अप्सरा होती स्वर्गातली. तिला शापित असल्यामुळे ती हरिण झालेली होती. त्या हरिणीला गर्भधारणा झाली त्याच्यामुळे, आणि तिच्यामुळं तिच्यातून जे प्रसव झाला ते शृंगी ऋषी झालेला. तर शृंगीमध्ये डोक्यावरती शृंगच आहे. आता ती दैवलोकातली होती, ती हे मनुष्य लोकातले होते, परंतु देवलोकातले ते जे गुण असतात त्याच्यामुळे त्याच्यावरती शृंग आलं. कारण हा सुद्धा काय तर तपश्चर्याचाच पुतळा होता हा. मग यानं विचार केला की याला अजिबात मोहमाया बांधली नाही पाहिजे. काय केलं पाहिजे मग, की याला सगळ्यांच्यापासून दूर ठेवायचं. त्याने आश्रम जंगलामध्ये केला, तिथं कोणीही यायचं नाही असं सगळ्यांना नियम घालून दिला. आणि तो लहानपणापासून त्या जो बाळ होतं त्याचं नाव शृंगी ऋषी ठेवलेलं. तर त्याला वेद विद्या उपनिषद हे सगळं शिकवलं, त्यांनी पारंगत केलं, त्याच्यामध्ये साधना करून घेतली त्याच्याकडून, आणि अतिशय दिव्य असा पुरुष तयार झाला. आणि त्याच वेळा काय झालं की रोमपद नावाचा राजा होता. त्या राजाच्या राज्यामध्ये पाऊसच पडत नव्हता, वरुणाची अवकृपा होती तिथे. त्यांना सूचना दिली गेली की असा कोणीतरी तपस्वी पाहिजे की ज्याचा मनामध्ये कधीही कामभाव किंवा कामना उत्पन्न झालेली नाही, कुठलेही विकार ज्याच्या मनाला चिकटले नाहीत, असा कोणतरी तपस्वी पाहिजे. त्याच्या हस्ते जर इथं यज्ञ केला तर वरुण देवता प्रसन्न होईल आणि या ठिकाणी पर्जन्यवृष्टी होईल. आता असा कोण असू शकतो, त्यांनी चौकशी केल्यानंतर कळालं की असे एक आहेत की जे शृंगी ऋषी आहेत. आता ते तर त्या आश्रमाच्या बाहेर येत नाहीत. विभांडक ऋषी काय करायचे, त्याला सकाळी त्याचा कंदमुळं वगैरे आणून दिले की त्याला सांगायचे तू तुझ्या आश्रमात राहा आणि मी तपश्चर्येला बाहेर जातो. म्हणजे तपश्चर्येला बाहेर जायचे. त्यावेळेला बरोबर काय केलं, त्या राजाने त्यांच्या काही गणिका होत्या त्यांना सजवून वगैरे पाठवलं त्याच्याकडे. काही करून म्हणजे त्याला तुम्ही घेऊन यायचं इकडं. ते गेल्या, त्याला गोड बोलून त्याला गोड खायला पदार्थ दिले. त्याने कधी लाडू वगैरे काही खाल्लेच नसतील, ते काय खायचं असे पदार्थ माहितीच नाही त्यांना. त्याला ते रुचकर वाटले, दिसायला सुंदर होत्या, त्यामुळं गोड बोलून बरोबर त्याला फूस लावून त्यांनी काय केलं, त्याला घेऊन आल्या. त्या घेऊन आल्या, राज्याची सीमा एक पाऊल त्यानं फक्त आतमध्ये टाकलं, विजांचा कडकडाट झाला त्यावेळेला, आणि पर्जन्याची वृष्टी झाली त्या ठिकाणी. अनेक वर्ष त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी झालेली नव्हती, तर त्यावेळेला ती पर्जन्यवृष्टी झाली. आणि पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर आता हा इथंच राहिला पाहिजे. हा जर इथून परत गेला आणि परत वरुणाची अवकृपा झाली तर काय करायचं. मग त्यांनी युक्ती काढली. त्यावेळेला दशरथाची एक मुलगी होती, तिचं नाव शांता. तिला या राजानं काय केलं की दत्तक घेतलं. दत्तक घेतल्यानंतर तिचं लग्न त्या शृंगीबरोबर लावून टाकलं आणि त्याला राज्याच्या गादीवर बसवून टाकला लगेच. आता विचार करा की एवढं लग्न करून देऊन गादीवर बसवला, आता तो संसारी झाला. आता काय करायचं, संसारात रमायला लागला. त्याच्या वडिलांना कळालं की हे असं काय घडलं की हा कुठं गायब झाला. त्यांनी जाणलं की याला कोणीतरी फूस लावून नेलेलं आहे. आले ते शोध, राजाकडे रागानं आले, माझ्या मुलाला मी हे मोहजालापासून सगळ्यापासून दूर करायचं होतं मला, आणि तरीसुद्धा म्हणे तू इथं फुसणं. पण त्याबरोबर ते वधू जी कन्यावधू त्याला मिळालेली होती, पुत्रवधू, तिला बघितल्यानंतर तो म्हटला की आता हा राजा जो आहे याला राजावरच बसवा आणि तुम्ही काय करा, त्याला राज्य करू देत. तो तपस्वीच आहे पण खऱ्या अर्थानं हा अधिकाराचा भोग आहे, या नशिबात राजयोग आहे. आणि त्याच शृंगी ऋषींनी दशरथाचा पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. आणि त्याच्यामुळं त्याचं पुत्रकामेष्ठी यज्ञ पूर्ण झाल्यानंतर काय झालं की त्या राजाला 4 पिंड मिळाले. ते पिंड त्या 3 राण्यांनी खाल्ले आणि त्याच्यामधून हे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमंताचा जन्म झालेला आहे. तर शृंगी जे आहेत हे शृंगी हे औषधसुद्धा आहे. हे शृंग जर उगाळून पाजलं तर लोक व्याधीमुक्त होतात. ज्यांना विषबाधा वगैरे होतात त्यांना जर हे शृंग उगाळून पाजलं गेलं तर ते काय होतं, त्यांच्या विषबाधा नष्ट होतात. असं हे औषधी गुणधर्म असणारं सुद्धा हे शृंग आहे. म्हणून हा जो अश्व आहे याला शृंगी अश्व म्हणायचं.
त्याला युनिकॉर्न वगैरे तुम्ही काही बाकीच्या जगातामध्ये नावं दिली त्याला काही अर्थ नाही आहे. आमच्या दृष्टीनं हा शृंगी अश्व आहे, हा महाराजांचा अश्व आहे. हे प्रत्यक्ष महाराजांचंच तत्त्व आहे, सद्गुरू तत्त्वच आहे या ठिकाणी. आणि आज तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम पण पाहिलेला आहे, त्याचं अतिशय सुंदर तुम्ही स्वागत केलेलं आहे. त्यामुळे याची कृपा ही तुमच्या घराण्यावरती वंश परंपरागत राहील हा मी तुम्हाला आशीर्वाद देतो या ठिकाणी. जय जय रघुवीर समर्थ.